अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 5 मार्च, वार आहे शनिवार आणि आज आहे चैत्र महिन्यातील चैत्र नवरात्रीमधील दुर्गाष्टमी. वर्षभरामध्ये 4 नवरात्री येत असतात. त्यामधील 2 गुप्त नवरात्री असतात आणि 2 नवरात्री या प्रत्यक्षात आपण साजरा करत असतो. त्या म्हणजे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र. आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे दिवस हे खूप खास मानले जातात. सध्या चैत्र नवरात्र चालू आहे आणि आज शनिवारी या चैत्र नवरात्रीची दुर्गाष्टमी आलेली आहे. या चैत्र महिन्यातच भगवान ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती सुरू केली. चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये भक्त आदिशक्ती माता दुर्गेच्या 9 विविध रूपांची पूजा करतात आणि उपवास करतात. नवरात्रीची पूजा आणि उपवास करणाऱ्या भक्तांवरती देवी माता विशेष आशीर्वाद देते. जे भक्त 9 दिवस पूजा करतात आणि उपवास करतात त्यांच्या जीवनामधील सर्व संकट अडचणी दूर होतात. देवीच्या कृपेने त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होते. घरामध्ये अन्न आणि संपत्तीची कमतरता कधीच भासत नाही. नवरात्रीत येणाऱ्या दुर्गा अष्टमीला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी दुर्गा देवीच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज चैत्र नवरात्र दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही काही जरी नाही केलं तरी देखील चालेल, पण हा जो 11 लवंगांचा उपाय आहे हा अत्यंत प्रभावी उपाय, हा तुम्ही अवश्य करा. हा उपाय केल्याने तुमची कुलदेवीची अखंड कृपादृष्टी तुमच्यावर राहील. कुटुंबाची प्रगती कधीच तुमच्या थांबणार नाही. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशा 11 लवंगांचा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. त्या व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे येणाऱ्या सर्व नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. त्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आई भगवती सोबतच आपल्या कुलदेवीची देखील पूजा केली जाते. कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती असणे खूप आवश्यक असते. म्हणून नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा कुलदेवीची ओटी ही आवर्जून भरली जाते. परंतु दुर्गाष्टमीच्या दिवशी ही भरली तर ती अतिशय शुभ मानली जाते. त्यामुळे तुम्ही अजूनही तुमच्या कुलदेवीची ओटी जर भरली नसेल तर तुम्ही आज दुर्गाष्टमीला आवर्जून कुलदेवीची ओटी भरा. शक्य असेल जर जिथे तुमच्या कुलदेवीचं स्थान आहे तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकता, किंवा मग तुमच्या घरीच तुम्ही घरच्या घरी देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ओटी जी आहे ती भरली तरी देखील चालेल. ओटी भरून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी एखाद्या सुवासिनीला बोलवायचं आहे आणि तिचा तुम्हाला मानपान करून हळदी कुंकू लावून तिची ओटी जी आहे तर ती जी भरलेली ओटी आहे ती देवीला द्यायची आहे. व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आज जो उपाय शेअर करणार आहे हा जो उपाय आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. दुर्गाष्टमीच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असतो. नवरात्रीमध्ये येणारी दुर्गाष्टमी तिथी ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती निवास करत असते आणि जेव्हा आपण अशा या दिवशी आपल्या घरामध्ये काही उपाय करत असतो तेव्हा माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. लवंगा ज्या आहेत ना तर त्या अतिशय पवित्र आणि शुभ समजल्या जातात. लवंगांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच लवंगा देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा वापरल्या जातात, ज्यामुळे त्यांची कृपाही प्राप्त होते. तसेच घरामध्ये सुख समृद्धी देखील येतच असते. जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, किंवा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल, किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, भांडणे होत असतील, त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहत नसेल, घरामध्ये कोणतेही शुभकार्य जे आहे तर ते घडून येत नसेल, कोणत्याही शुभकार्यामध्ये सतत अडथळे येत राहणे, असं जर होत असेल तर तुम्ही आजच्या दिवशी दुर्गाष्टमीच्या दिवशी हा उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करा. हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले जाणवतील. हा उपाय करण्यासाठी आपल्याला 11 लवंगा लागणार आहेत. लवंगा घेत असताना कुठलेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या लवंगा तुम्ही घेऊ नका. 11 अखंड लवंगा घ्या. यानंतर आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे. धूप दीप लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे. यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये
एक लवंगा घ्यायची आहे आणि लवंग घेतल्यानंतर तुम्हाला 1 वेळा महालक्ष्मी अष्टोकमचं पठण करायचं आहे आणि ही लवंग आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे. अर्पण करत असताना जो देठ असतो तर तो आपल्याकडे येईल आणि जे फूल आहे लवंगाचे तर ते पुढच्या साईडने म्हणजे देवीकडे येईल. अशा पद्धतीने तुम्हाला ते कुलदेवीच्या चरणी अर्पण करायचं आहे. यानंतर दुसरं लवंग घ्यायचं आहे आणि पुन्हा महालक्ष्मी अष्टोकम म्हणायचं आहे आणि हा दुसरा लवंग आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये जर तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल, मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला या लवंग अर्पण करायचे आहेत. जर तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही दुर्गादेवीच्या फोटोसमोर सुद्धा या लवंग अर्पण करू शकता. जर तो फोटोसुद्धा किंवा मूर्ती तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणाशी या लवंग अर्पण करू शकता. हे जे आहे ते तुम्हाला 16 वेळा करायचं आहे आणि हे करत असताना प्रत्येक वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण जे आहे तर ते करायचंच आहे. लवंग आपल्याला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचे आहेत. यानंतर दोन्ही हात जोडून कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे. कुलदेवीला मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी, कुटुंबाची प्रगती होण्यासाठी, तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे देवीला तुम्हाला प्रार्थना करायची. यानंतर लवंगा ज्या आहेत तर त्या तिथेच ठेवायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये या ज्या 11 लवंगा आहेत त्या तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ती जी पोटली आहे ती आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा मग तुमचा उद्योग व्यवसाय असेल त्या ठिकाणी तुमची तिजोरी असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ह्या ज्या 11 लवंगा आहेत तर त्या लवंगाची पोटली जी आहे तर ते तुम्ही तिथे ठेवू शकता. यामुळे आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल. त्याचबरोबर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे, ती कोणती इच्छा असेल, नोकरी प्राप्तीची असेल, धनप्राप्तीची असेल किंवा मग कुटुंबाच्या प्रगतीबद्दलची असेल किंवा इतर कोणतीही तुमची इच्छा असेल आणि ती प्रयत्न करून देखील पूर्ण होत नसेल तर मग तुम्हाला आज दुर्गाष्टमीच्या दिवशी 2 लवंगा तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्याला देवघरासमोरच आसन टाकून बसायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायचा आहे, दिवा लावून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. हा जो मंत्र आहे तो 9 मंत्र आहे आणि यानंतर 2 लवंगा ज्या आहेत त्या आपल्या कुलदेवीच्या चरणाशी अर्पण करायचे आहेत किंवा दुर्गादेवीच्या चरणाशी अर्पण करायचे आहेत आणि आपली जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. जर तुम्ही असं केलात तर नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच तुमच्यावरती जर एखादं कर्ज असेल, घराचं कर्ज असेल, गाडीचं असेल किंवा कोणत्याही प्रकारचं असेल आणि त्याची तुम्हाला परतफेड करायची आहे तर ती तुम्ही नवरात्रीच्या 9व्या दिवशी म्हणजेच रविवारी या दिवशी तुम्ही नवरात्रीची समाप्ती होणार आहे. तर या दिवशी तुम्ही सकाळी आपण जो दिवा आपल्या देवघरामध्ये लावतो तर त्या दिव्यात तुम्हाला 9 लवंगा टाकायचे आहेत. हा दिवा सकाळी लावल्यानंतर कमीत कमी 12 वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्या हिशोबानेच तुम्हाला त्या दिवामध्ये तेल किंवा तूप जे आहे तर ते घालायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी दिवा विझल्यानंतर त्या 9 लवंगा आणि त्यासोबतच तुम्हाला 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्या देवघरासमोरच जाळायच्या आहेत. त्याचा जो काही धूर असेल तो तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. तसेच तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल, यामुळे तुमच्या घरामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्हाला दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती 2 लवंग आणि 2 कापूर आवर्जून जाळायचे आहेत. यामुळे घरातील पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने आपल्याला लवंगाचे हे अतिशय प्रभावी उपाय जे आहेत तर ते आजच्या दिवशी अवश्य करायचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.